तर नमस्कार मंडळी, ही माझी फॅमिली आहे। आम्ही एकूण 5 मेंबर आमच्या कुटुंबात आहोत आणि हा एक आमचा बगीरा आहे, तो सुद्धा आमचा एक फॅमिली मेंबरच आहे। आणि आता आम्ही चाललो जंगलामध्ये शेवळी शोधायला। भेटतील का आरू शेवळे? इकडे जायचं ना, रस्ता इकडूनच आहे का? तर आम्ही इकडे जंगलात आता उतरणार आहोत। चारे बाजूला आमचे जंगलच जंगल आहे। बघूया शेवळी भेटतात काय। जर कोण फिरला नसेल या बाजूला तर शेवळी नक्कीच भेटतील। ही अशी वाट आहे जंगलातून आणि माझ्या नक्कीच काटा टोचलाय काय, खडा गेलाय माझ्या पायात। असं जंगल आहे आणि शेवळ्यांच्या जागा फिक्स असतात, त्यानुसार आम्ही शेवळी शोधणार आहोत। कशी येतात कामागोमाग एक, लई अडचणीत घुसायला लागतं तेव्हा कुठे शेवळी मिळतात। अजून तर शेवळा कुठे दिसत नाही। तर मित्रांनो, आम्हाला या ठिकाणी पहिला शेवळा भेटलेला आहे। ए ए ए ए मागो, तिथं अजून शेवळा आहे का बघ, साफ कर बाजूचा। तो बघ पुढे एक, तो बघ दुसरा एक भेटला। चला, आज आमची शेवळ्याची भाजी। अरे अजून एक भेटला, तो बघ एक भालुकी भेटली। हा बघा मित्रांनो, तुम्हाला झूम करून दाखवतो। हा बघा, हा एक शेवळा आहे इथे आणि हा एक शेवळा आहे। हा बघा, हा लांब आहे, उंच आहे, मस्त। आज भाजी होणार आमची नक्कीच। वरतीच काढ, कांद्या सकट नाही काढायचा, वरूनच काप। हे बघा लहान आहेत त्याच्यामुळे हे असं वरूनच, वरतीच काप, तिथंच आहे तो। हां काढ, तिथनंच काढ वरून। हां बस, यो बा इकडं, अजून इकडे एक आहे। असा शोधायचा, म्हणजे जो लहान पानांमध्ये जर लपला असेल तर तो पण भेटून जातो। चला, सुरुवातीलाच 3 तर भेटलेत एकाच जाग्यावर। चला, दीदीला अजून एक शेवळू भेटलेला आहे तिकडं। बघूया नक्की शेवळा आहे काय। कुठं जा, बघ जा जवळ। मला तर दिसला नाही। नक्की इथे फसलेली आहे आमची दीदी, फसलेली आहे रे, फसलेली आहे। चल बघू, चल। चला, इकडे भेटते काय? डोळ्यांना काठी बिठी लागला, नीट या बघत। इकडे शेवळा भेटायला पाहिजे।
असं वाटतंय. चला परत 2 शेवळे भेटलेत मित्रांनो या ठिकाणी आम्हाला. इकडं बाजला माग पळ ना, कोयता लागेल. दरकाट 2 भेटलेत परत. बघा त्याला खुचडा करून दे ना. तर या ठिकाणी मस्त मोठी आंब्याची बाग आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी मोठी मोठी झाडं आहेत, परंतु आंबे मात्र या झाडांना फार कमी लागलेले दिसत आहेत. आंब्याचा उत्पादन एकदम कमी आहे यावर्षी. थोडीशी गळती लागले त्याच्यामुळं आंबे मात्र या ठिकाणी, परंतु आम्हाला जे शेवळी पाहिजे होती ती मात्र या ठिकाणी आम्हाला चांगली भेटली. अजून थोडीशी भेटली म्हणजे आमची भाजीची व्यवस्था होईल. त्याची रेसिपीसुद्धा आम्ही नंतर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवूच. शेवळ्याची भाजी कशी करतात. ती बघा किती मोठी भालुकी आहे. अरे बाप रे, खूपच मोठी भालुकी भेटली. ही बघा किती मोठी. कशी आहे मित्रांनो, तुम्ही पण कमेंटमध्ये नक्की सांगा कशी भालुकी आहे ती. थोडासा उंच शेवळू भेटला की त्याला लगेच भालुकी बोलतात. आणि ती चांगलीच आहे, मस्त मजबूत. त्याचा जोड नक्कीच असायला पाहिजे. बघूया भेटतंय काय. तर आम्ही तर प्रयत्न करतोय शोधायचा. एवढ्या लांब तर नसेल तरी पण एक शोधण्याचा प्रयत्न तर आहेच आमचा की त्याचा दुसरा जोड या ठिकाणी मिळावा. तसं काही ते दिसत नाही, नसेल बहुतेक. तुम्ही पण जात असाल तर नक्की कमेंट करा की आम्ही सुद्धा शेवळी शोधायला जातो. आणि आत्तापर्यंत जेवढी शेवळी भेटलीत ती मलाच भेटलेत. आम्ही 5 जण आहोत. 5 जणातून फक्त मीच शोधतोय शेवळी कुठे आहेत ते. आणि मला ते मात्र बरोबर सापडत आहेत. व्हिडिओमध्ये स्किप करायला लागते कारण खूप मोठा व्हिडिओ होऊन जातो आणि मग पाहणारे सुद्धा कंटाळून जातात. पण रस्ते भिजते एकदम अडचणीचे आहेत. हे बघा कसे येत आहेत, असे वाकून वाकून यायला लागते. आता आम्ही पुन्हा एकदा माळावर निघालेलो आहोत कारण आता ती एरिया थोडी गच्च झालेली आहे. वाटा नाहीत त्याच्यामुळे आम्ही पुन्हा एकदा माळावर निघालोत. आणि आता पुढे निघाल्यानंतर पुन्हा दुसऱ्या बाजूला आम्ही सुरुवात करू. या ठिकाणी तर आपल्याला काहीच भेटलं नाही. रिकाम्या हाताने आम्ही परत निघालोत. परंतु इकडे भेटण्याची शक्यता आहे.
हे नाही. बघूया काय भेटते काय. कोण तर इकडे फिरलेला दिसतोय, त्यांनी नक्कीच इकडं शोध घेतला असेल शेवळ्यांचा, त्याच्यामुळं कदाचित आपल्याला शेवळी सापडली नाही. आम्ही शोध घेतो इकडे. हे रान पहिलं खूपच मोकळं होतं, परंतु आता या रानामध्ये कोण शिरू पण शकत नाही अशी पद्धतीने पॅक झालं. त्यामुळे शेवळे शोधणं सुद्धा कठीण नक्कीच झालं या ठिकाणी. सगळी जाळी वाढले आणि वाकून वाकून अक्षरशः कंबर सुद्धा दुखायला लागले मित्रांनो. हे बघा हसतंय मला. चला, या ठिकाणी पण काहीच हाताला लागलं नाही. या ठिकाणी शेवळी मिळायला पाहिजे होती, परंतु खूपच जाळी जाड असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला घुसता आलेलं नाही. आता चाललोय दुसऱ्या बाजूला, बघू तिकडं काय मिळतंय का. हे बघा आता आम्ही माळावर निघालोत. हा बघा किती मोठा माळ आहे. इथेच पुढे आमचं मैदान देखील आहे क्रिकेटचं. समोर मैदान आहे, या बाजूला आमची वाडी आहे. आणि आता आपण माळावर आहोत, कम्प्लिटली ग्राउंडच्या बाजूलाच. आणि या ठिकाणी सुद्धा आपण शेवळी शोधण्याचा प्रयत्न करूया, कारण या माळावर काही ठिकाणी शेवळी भेटतात आशा आहे. या ठिकाणी शेवळी मिळतील, परंतु इथे सुद्धा काहीच दिसत नाही. चला त्या झाडाखाली जाऊ आणि तिथे थांबू, जरासा पाणी पिऊन घेऊ. करवंद सुद्धा आम्हाला खायचे आहेत, परंतु ही करवंद पाहू शकता ही फक्त उजळलीत, त्याच्यामुळं हे आंबट लागतील. पिकल्यानंतर ही करवंद काळी झालेली असतात, पूर्णपणे काळा रंग येतो. ही फक्त उजळली आहेत, लवकरच ती पिकतील. आणि हे आपण आता आलोय क्रिकेटच्या मैदानात. चौफेर असं ग्राउंड आहे, चारी बाजूला 6 असतात. कधी आले तर या. उंबरमाळ येथे हे मैदान आहे. चला आता आपण ह्या ग्राउंडच्या त्या बाजूला जाऊया. हो, आणि इथे आर्य आमचं सांगतोय की बाजूलाच रायडर राज याचा सुद्धा रस्ता आहे, तो सुद्धा तुम्हाला मी थोड्या अंशी दाखवतो. तुम्ही पण पहा. मागे मी पोस्ट केलेली फेसबुकला की राज रायडर सकाळी सकाळी येतो आणि लोकांची झोप मोडतो. त्याच्या गाडीची फायरिंग एवढी जोरात असते की लोक उठून बसतात आणि खूप लवकर येतो तो. मैदानाच्या अगदी बाजूला त्याचं रनवे आहे आणि या रनवेनेच तो फिरत असतो. हा बघा, हा चोळलेला रस्ता आपण पाहू शकता, हा त्याचाच आहे रायडरचा. इकडनं तो खूप स्पीडने जात असतो. हा बघा, हा रायडरने चोळलेला रस्ता आहे. त्याच्या टायराने अतिशय मोठी ग्रीप असलेली टायर त्याच्या गाडीला आहेत आणि मातीचा अक्षरशः धुरळा करून टाकतो तो.
चला या ठिकाणी आमचा ड्रिंक ब्रेक झाला आहे. व्हिडिओ खूप मोठी होणार आहे, 15 मिनिटाची तर आत्ताच झालेली आहे. हे 4 जण या ठिकाणी बसलेत. बघिरा तुला पाणी. लई तहान लागले, खूप फिरलो. व्हिडिओ स्किप केले त्याच्यामुळे तुम्हाला ते समजणार नाही. परंतु 1 तास झालेला आहे आतापर्यंत. आम्ही फिरतोय. भाजीसाठी शेवळी मिळालीत आम्हाला. हे बघा तुम्ही पाहू शकता, याच्यात शेवळी आहेत, बऱ्यापैकी भेटलेत. हा साधा झाला ना, पाणी थंड होता तो. खूप बरं वाटलं, कारण हे वेळेचं जेवायला नसले तरी चालेल, पर पाणी पाहिजे आणि ते पण पूर्ण समाधान होईसपर्यंत. चला पुढे सरकूया, नाहीतर जास्त उशीर होईल. या ठिकाणी चान्सेस जास्त आहेत, कारण मागच्या वेळी आम्ही ज्या वेळेस या ठिकाणी आलो होतो तर कमीत कमी 20 ते 25 शेवळी या ठिकाणी आम्हाला भेटलेली. आजही तीच आशा आहे की या ठिकाणी शेवळी मिळावीत, कारण शेवळी भेटली जास्त तर मग भाजीसुद्धा जास्त होईल. परंतु चला उद्घाटन झालं. या ठिकाणी 2 शेवळी भेटलीत गीताला. मोठे आहेत काय? अरे वा, ही बघा सुरुवात झाली मित्रांनो. आता मला भेटली. गॅरंटी होती आम्हाला की या ठिकाणी शेवळी मिळतील. ए लागल कोयता. काचा आहे तिकडे दे, काचा आहे तिकडे दे, पायाला लागेल. तो घे त्याच्या हातात ना, तो चांगला आहे, घे दे मम्मीला. बघा कसा देत नाही. दे ग त्याला खाण्याला एक. चला इथे 2 तर भेटलेत. बघा इथे छोटासा आहे, आता तो 10-12 दिवसानंतर वरती येईल. नको मग तो राहू दे, तसा काढायचा नाही, कारण त्याचा काहीच उपयोग होत नाही. चला इकडे पण शोधायला लागतील. या ठिकाणी थोडंसं वाकून बघायला लागेल, कारण कुठं इथे तर 2च सापडलीत. मागच्या वेळेस या ठिकाणी 20-25 शेवळी सापडलेली आम्हाला. अजून पाऊस पडला नाही. हा पहिला पाऊस पडलेला, त्याच्यात जे शेवळी वाढलेले आहेत तीच. बाकी शेवळी भेटणारच आहेत, अजून त्यांचा टायमिंग तेवढा आलेला नाही. परंतु ही सुरुवात आहे, आणि सुरुवातीला शेवळ्यांची भाजी खाणं म्हणजे एक वेगळाच आनंद असतो. त्यातल्या त्यात सुट्टी सुद्धा. पण रानातलीच भाजी आहे. हां, आणि ही इथे अस्वलीची भाजी बोलतात. अस्वलीची फुलं, ही सुद्धा एक रानभाजी आहे. ही सुद्धा भाजी खूप कांदा आणि तेलावर सुकट घालून करतात. परंतु शेवळी मात्र आम्हाला या ठिकाणी फार कमी भेटली, त्यामुळे सर्वच नाराज आहेत. शेवळी मिळायला पाहिजे होती. शेवळी. तर चला मित्रांनो, या ठिकाणी भाजीची शेवळी आम्हाला भेटलेत. काही घरे आहेत, त्यामुळे आज शेवळ्यांची भाजी निश्चित होणार आहे. शेवळ्यांच्या भाजीची सुद्धा रेसिपी मी नंतर ग्रुपवर टाकेनच.
त्यामुळे माझे हे व्हिडिओ असे पाहण्यासाठी आपण माझ्या चॅनलला पुन्हा विनंती करतो की जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. माझे नवनवीन व्हिडिओ यापुढे तुम्हाला येतच राहतील. धन्यवाद. तुम्हाला विनंती करतो की शेअर करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.